टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाशिक जिल्ह्यातील नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी ह्या तालुक्यांमध्ये जो आहे तर तो पाऊस सुरू आहे आणि ह्या पावसाचं पुराचं पाणी जे आहे तर थेट नांदूर-मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल होत आहेत। आणि आपण पाहू शकतात का नांदूर-मधमेश्वर धरणातून साधारण 45,765 क्युसेक वेगाने जे तर ते पाणी गोदावरी नदी पात्रामध्ये सोडण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी पाहू शकतात का हे पुराचं पाणी जे तर ते निफाड आणि सिन्नर ह्या दोन तालुक्यांना जोडणारा हा पूल आहेत। आणि ह्या पुलावरच इथून पुण्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात जे तर ते ह्या भागातील नागरिक जात असतात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने जे तर तीची वर्दळ असते। मात्र या पुलाला पाणी टच झालेलं असल्या कारणाने प्रशासनाच्या वतीने जो आहे तर तो सतर्कतेचा इशारा वाहनधारकांना देण्यात आलेला आहे। कारण की अद्यापही पाऊस सुरू असल्या कारणाने विसर्गामध्ये वाढ करण्यात येऊ शकते आणि पुलावर जर पाणी आलेलं असेल तर ह्या पुलावरनं आपली वाहने नेऊ नये असा जो इशारा जो आहे तर तो प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे ह्या इशाऱ्याकडे वाहनधारकांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।